राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजयाकडे कूच केलेली आहे। आत्तापर्यंत जेवढ्या फेऱ्या झाल्या आहेत त्यांचे जे कल हाती आलेले आहेत त्या सर्व फेऱ्यांमध्ये अक्षय कर्डिले यांनी जोरदार असे मुसंडी घेत मोठी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह जर आपण बघितला तर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष या ठिकाणी दिसून येतो आणि अक्षय कर्डिले यांच्या नावाची घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून सगळी सुरू होती, कारण कार्यकर्त्यांना देखील या निकालाची मोठी उत्सुकता या ठिकाणी होती। आपण या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, खरं तर एक भावनिक किनार या निवडणुकीला सगळी होती आणि पुन्हा एकदा भाजपने ज्या पद्धतीने अक्षय कर्डिलेंवरती विश्वास दाखवला तो विश्वास आज सार्थ ठरताना दिसतोय, काय भावना आहेत तुमची? जो भाजपने विश्वास ठेवलेला आहे तो सार्थ तर ठरणारच होता, परंतु अक्षयदादा 1,00,000 मतांनी निवडून येतील हा सर्वांचा ध्यास होता आणि अक्षयदादा 1,00,000 मतांनी निवडून येणार आहेत ही सर्वांनी याची नोंद घ्यायची। काय कार्यकर्त्यांच्या देखील भावना आहेत? एक कर्डिले साहेबांच्या निधनानंतर खरं तर निवडणूक लादली गेली, मात्र त्यांच्या रूपाने एक तरुण आमदार या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला मिळतोय, काय भावना आहे? ही निवडणूक साहेबांना श्रद्धांजली म्हणून या निवडणुकीकडे सर्व मतदारांनी पाहिलेलं आहे आणि एक तरुण तडफदार नेतृत्व आणि एक हक्काचा माणूस म्हणून युवक असतील, लहान असतील, थोर असतील, महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ असतील, सर्वजण एक सर्वसमावेशक नेतृत्व आणि तरुण तडफदार डॅशिंग नेतृत्व म्हणून अक्षयदादांकडे सर्व जनता पाहत आहे। ज्या पद्धतीने विरोधकांनी वल्गना केले होते की मोठी लढत या ठिकाणी होईल, विजयाच्या देखील वल्गना करण्यात आल्या, मात्र आत्ताचं चित्र बघितल्यानंतर काय विरोधकांना देखील तुम्ही काय सांगू इच्छिता? विरोधकाच्या पद्धतीने बोलतात, पण आम्हाला माहिती आहे आम्ही सगळे तरुण अक्षयदादा संघ होते। अक्षयदादांचं नियोजन, अक्षयदादांचे काम करण्याची पद्धत, आज अक्षयदादा 17 वर्षापासून समाजात काम करतात। साहेब असताना पण अक्षयदादा कार्यक्रमांना येणं, सगळ्या मित्रमंडळींना जवळ करणं, बोलणं, काम करणं, कॉलेजच्या अडचणी असत्या, बाकीच्या काही अडचणी असत्या, विरोधकांना काय माहिती, ते फक्त विरोध या दृष्टीनेच पाहतात ना। आज साहेब गेल्यानंतर खरं म्हणजे निवडणूक लागायलाच नव्हती पाहिजे। आता ही निवडणूक जनतेने सगळ्या आमच्या युवक वर्गाने हातात घेतली होती, अक्षयदादांचं नियोजन होतं, सगळं असताना या विरोधकांनी 4-5 चंगुमंगू आले आणि यांनी फॉर्म भरला, निवडणूक लादली, पण लादली ती यांची लायकी नाही निवडणूक करण्याची। यांचे कुठं अक्षयदादांना जे 1,00,000 लीड राहील ना, हे कर्डिले साहेबांचे एक आशीर्वाद होते। तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीने आता सगळी वाटचाल विजयाकडे त्यांची सगळी सुरू आहे, काय मतदारांना देखील या ठिकाणच्या वाटते आणि अक्षय कर्डिले यांचा जवळपास विजय निश्चित झालाय, कसं बघताय सगळ्या गोष्टी? ज्या दिवशी अक्षयदादांनी फॉर्म भरला होता त्याच दिवशी विजय निश्चित झाला होता। एक निवडणूक लावायची म्हणून विरोधकांनी फॉर्म भरला होता। विरोधकांनाही माहिती आहे ते किती खोलवर पाहण्यात येतं। आज ते मतदारांनी मतदानाच्या रूपात सर्व सिद्ध करून दाखवलेलं आहे। एकंदरीत आपण बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे, कारण आतापर्यंत जे कल हाती आलेले आहेत त्यात अक्षय कर्डिले जे आहेत ते भरघोस मतांनी आघाडी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे जवळपास त्यांचा विजय निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय। मात्र हे सगळं असताना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे आहेत ते अद्याप गुलालाची उधळण केलेली नाहीये, कारण स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर खरं तर ही निवडणूक लागलेली होती आणि या निवडणुकीला एक भावनिक किनार असल्याने कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या विजयाचं स्वागत करतायत।